जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गुंतवणूक करत असताना नेहमीच आपण नवे नवे पर्याय शोधत असतो. त्यातले काही पर्याय हे पारंपरिक आहेत आणि काही त्या मानाने आधुनिक नवे. यामध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा पर्याय हल्ली लोकप्रिय होताना दिसतोय. मग शेअरमध्ये गुंतवणूक करत असताना आपली फसवणूक होऊ शकते का, किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याच विषयावर आजच्या भागात आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी ज्या तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलंय त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहे जीवन सोनपरोते सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर चीफ जनरल मॅनेजर सेबी कडून आले आहेत. आपल्या आजच्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत शर्मिला रानडे मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही स्वागत. मुंबई ग्राहक पंचायतीकडून मॅडम आले आहेत. आणि आजचे आपले तिसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर अभिजित फडणीस सर. नमस्कार सर. सर आज आपल्याला गुंतवणूकदार म्हणून त्यांचे अनुभव आणि कोणती काळजी घ्यायची ते सांगणार आहेत. चर्चेला सुरुवात करत असताना तसं बघायला गेलं तर हा विषय थोडासा तांत्रिक आहे. म्हणजे त्यातले शब्द किंवा त्यातले बरेचसे जी आपण वापरतो गोष्टी वेगवेगळ्या, ह्या कदाचित थोड्या तांत्रिक होऊ शकतात. पण मला पूर्ण खात्री आहे की आपले सगळे प्रेक्षक त्यांना छान कळेल आणि ते अगदी बिनधास्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू लागतील अशा प्रकारचं मार्गदर्शन आज तुम्ही करणार आहात. तर मुळात सरांपासून मला सुरुवात करायची आहे की शेअर्स म्हणजे काय. आपण शेअर्सबद्दल बोलतो, स्टॉक असे वेगवेगळे शब्द ह्याच्यात वापरले जातात. म्हणजे मुळात काय? शेअर्स हा एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यामध्ये आपण एक मालक म्हणून एका कंपनीमध्ये एका शेअरचा मालक असं बनू शकतो. समजा एखादा उद्योग काहीतरी चालू करायचा असेल, समजा कोणाला एखादा फॅक्टरी टाकायची असेल, त्याच्याकडे पैसे नसतात, तो बँकेकडे जातो. बँकेकडे कडून पण त्याला थोडासा पैसा रक्कम वगैरे मिळू शकते. पण अजूनही जर त्याला पैसे लागत असतील तर मग तो म्हणतो की मी 10-5 लोकांकडे जातो आणि मी त्यांच्याकडून पण पैसा गोळा करू शकतो. मग सेबीने असं एक स्कीम काढलेली आहे की जर तुम्हाला बऱ्याचशा लोकांकडून असे पैसे हवे असतील तर तुम्ही सेबीकडे या. तुम्ही आपलं IPOचा ऑफर डॉक्युमेंट फाईल करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण जनतेकडून तुम्ही हा पैसा गोळा करा. आणि पैसा गोळा केल्यानंतर त्याच्याकडे त्याला एक मालकीचा, एक शेअरचा एक हक्क तुम्ही त्याला करून द्या. तर या प्रकारे एक साधारण माणूस एका कंपनीचा मालक, एका शेअरचा असा एक मालक होऊ शकतो आणि त्या कंपनीचं त्या प्रोग्रेसमध्ये, त्या कंपनीच्या त्या प्रॉफिट्समध्ये त्याला एक शेअर मिळू शकतो. त्यामुळे त्याला ते शेअर मार्केट याच्यासाठी म्हटलं की ते 100 करोडचा जर तुमचा प्रॉफिट झाला असेल तर त्याच्यामध्ये तुमचा त्या 10 रुपयाचा किंवा 100 रुपयाचा जो शेअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये भागीदारी मिळेल. त्यामुळे त्याला शेअर मार्केट असं म्हणतात. त्यामुळे मार्केटबद्दल आपण बोलणार आहोत कारण त्याची चर्चा होणं फार गरजेचं आहे. कारण ते वर खाली होतं किंवा आपण वर खाली आपला जीव. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा सांभाळायच्या हे सगळं बोलत असताना मॅडम तुम्हाला विचारायचं आहे की कोण कोण ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतं शेअर मार्केटमध्ये? त्याच्यावर काही निर्बंध आहेत की असं काय? शेअर मार्केटमध्ये कोणीही इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे जसं तुम्ही आम्ही असे आपल्या वैयक्तिकरित्या आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये नंतर एक म्हणजे स्वतः एकटे किंवा जॉईंटली मी माझ्या आईबरोबर शेअर घेतले, वडिलांबरोबर किंवा परिवारामधल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर असं जॉईंटली शेअर आपण घेऊ शकतो. किंवा त्याच्यामध्ये कंपनी शेअर गुंतवणूक करू शकतात, कंपनी पण शेअर होल्डर बनू शकतात. तसे अनेक वेगवेगळे जे पर्सन आपण म्हणतो ते सगळे शेअर्स घेऊ शकतात. एखादी ट्रस्ट किंवा सोसायटी वगैरे असेल, असोसिएशन ऑफ पर्सन, ही लोक पण शेअर्स घेऊ शकतात. त्यामुळे असं काही कोणावर निर्बंध नाहीये. हे सगळं जाणून घेत असताना एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मुळात
शेअर मार्केटमध्ये किंवा अशा प्रकारची गुंतवणूक का करावी? त्याचे फायदे असतील काही किंवा त्याचं पण वैशिष्ट्य असणार काहीतरी. आज इतकी वर्ष बरीच मंडळी शेअर्समध्ये गुंतवणूक करतायत, त्याच्या मागचं कारण आणि का करावी मुळात शेअर्समध्ये? आता कसं आहे की सामान्यपणे माणूस पटकन ठेवींकडे वळतो, जिथे परतावा 6 ते 7% असतो. परंतु शेअर बाजाराकडे परताव्याची क्षमता खूप अधिक असते. आता ह्याच्यामध्ये 2 पर्याय आपल्याकडे असतात, ज्याच्याबद्दल मला खात्री आहे एका पर्यायाबद्दल तुम्ही वेगळी चर्चा करालच. तो म्हणजे शेअर्समध्ये गुंतवण्यासाठी म्युच्युअल फंड हा देखील एक पर्याय आहे. त्याच्यामध्ये एक साधारण 14 ते 15% परतावा मिळू शकतो. परंतु इथे थोडी काळजीही घेण्याची आवश्यकता असते, कारण जेव्हा आपण एखाद्या शेअरमध्ये गुंतवतो त्यावेळेला आपल्याला पुरेशी माहिती आहे की नाही ह्याची चाचपणी जर आपण करू शकणार असू तर शेअरमध्ये गुंतवणूक करावी. जर आपल्याला ते शक्य नसेल आपल्या कार्यबाहुल्यामुळे किंवा इतर व्यापांमुळे तर आपण म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडावा. पण अधिक परतावा हीच खरं म्हणजे खुणावणारी गोष्ट आहे शेअर बाजाराची, असं मी म्हणेन थोडक्यात. बरोबर आहे. ते खरं तर एक गाजर आहे. ते तुम्ही कशा पद्धतीने त्याचा उपयोग करता हे पूर्णतः आपल्या हातात असणार आहे, नाही का? या सगळ्यामध्ये रोज कानावर येणारे शब्द म्हणजे निफ्टी, सेन्सेक्स, त्याचा निर्देशांक, तो आज दिवसाअखेरीस एवढा होता, तो एवढ्याने वाढला, एवढ्याने कमी झाला. ही सगळी गणितं किंवा ही परिमाणं काय आहेत सर? आता हे सगळे आपण नेहमी ऐकलेले शब्द आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी हा एक अशी स्कीम केली की असा इंडेक्स आहे. आपण समजा सांगत आहोत की बाबा हा मार्केट वर चाललाय, तर कुठले स्क्रिप्ट्स वर चालले हे सांगितल्यापेक्षा की म्हणजे निफ्टी 50मध्ये 50 असे कंपन्यांचे स्क्रिप्ट्स आहेत जे ट्रॅक करत असतात. तर ते सांगताना आपण 50 स्क्रिप्ट्सचे नावं सांगत नाहीत. आपण सरळ काय म्हणतो की निफ्टी वर चाललाय आणि निफ्टीमध्ये बरेचसे सेक्टरल इंडस्ट्रीज आणि कंपनीज आहेत. तर त्यामुळे ते एक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द इकॉनॉमी असं मानलं जातं, कारण ते एक सामान्य उद्योग जो आहे तो कसा चालला आहे, वर आहे की त्याचं ते कमी चालू आहे, त्याच्यामुळे ते दाखवण्यासाठी, ते सिम्बोलाइज करण्यासाठी एक निफ्टी आणि एक सेन्सेक्स. निफ्टीमध्ये 50 आहेत आणि सेन्सेक्समध्ये असे 30 असे कंपन्यांचे स्क्रिप्ट्स त्या इंडेक्समध्ये आहेत. त्याच्यामुळे आपण एक सांगताना काय म्हणतो, मार्केट वर चाललंय म्हणजे निफ्टी वर चाललंय आणि सेन्सेक्स वर चाललाय किंवा खाली चाललाय किंवा स्थिर आहे असं बोलतो. तर इट इज जस्ट ते एक इंडिकेशन देतं की मार्केट कुठल्या तऱ्हेने कुठल्या डायरेक्शनमध्ये चालू आहे. त्याच्यासाठी हे निफ्टी इंडेक्स आणि सेन्सेक्स असा वापरला जातो. आजच्या मार्केटची सिच्युएशन काय होती किंवा स्टेटस काय होतं हे सांगण्याचंही परिमाण आहे. साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर या सगळ्यामध्ये मार्केट वर खाली होतं म्हणजे नेमकं काय होतं? कारण त्याचा थेट परिणाम आपल्या इन्व्हेस्टमेंटवर होत असतो. आपण जे शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे असतात त्याच्यावर होत असतो. हा बाजार भाव वाढणं कमी होणं किंवा मार्केट वर जाणं कमी होणं म्हणजे काय असू शकतं सर? आता मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये इन्फॉर्मेशन खूप असते. पण इन्फॉर्मेशन जसं आपण बघतो, आपण कोणीतरी एक मार्केटमध्ये म्हणजे एका साईडला कोणीतरी म्हणजे विकत घेणारा आहे आणि कोणीतरी विकणारा असा माणूस असतो. बरोबर. आणि एका वेळेस जर कुठली इन्फॉर्मेशन, कुठलीही कशी बातमी जर आली तर त्यासाठी दोन्ही प्रकारचे जे लोक असतात ते त्या इन्फॉर्मेशनला वेगळ्या प्रकारे प्रोसेस करतात. तर समजा कोणी जर सांगितलं की या कंपनीचे असे रिझल्ट आले आहेत, तर मग एक जो विकणारा असतो तो म्हणतो आता ह्या कंपनीचं हे मॅक्झिमम आता रीच झालेलं आहे, सॅच्युरेट झालेलं आहे, आता आपल्याला विकायला तयार असलेला असतो. दुसरा माणूस म्हणतो, म्हणजे जो विकणारा असतो त्याची विचारसरणी वेगळी असते. तो म्हणतो की आता जर प्रॉफिट झालं असेल, हे प्रॉफिट वाढणार. तर ती प्रोसेसिंग लेवल जी लोकांची असते आणि किती त्या मार्केटमध्ये त्यावेळी किती जण निगेटिव्ह घेतात आणि किती जण पॉझिटिव्ह घेतात याच्यावरून ते डिटरमाइन होतं की मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे. इट इज अनप्रेडिक्टेबल. म्हणजे कोणी असं विचार करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही की आज मार्केट वर आहे तर उद्या मार्केटचे हाल काय आहे. जर कोणी आजपर्यंत जर सांगू शकलं असतं सगळेजण करोडपती झाले असते. त्यामुळे ते सांगणं कठीण आहे की मार्केट वर का जात आहे, खाली का येत आहे. पण याच्यामुळे होतं की इन्फॉर्मेशन जी आहे, जी बातमी आहे कुठल्याही कंपनीबद्दल किंवा एखाद्या जनरल इकॉनॉमीबद्दल, ती प्रोसेस करण्याची लोकांची प्रवृत्ती आणि कुठल्या प्रकारे ते प्रोसेस करतात त्याच्यावरून ते ठरतं की मार्केट वर आहे की खाली आहे.
फडणीस सर, सरांनी आता सांगितलं तसं की ह्याचा कोणीच अंदाज नाही देऊ शकत की मार्केट आज वर असणार आहे का खाली. मग अशा वेळेला जे गुंतवणूकदार असतात त्यांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे, कारण या सगळ्यातनं एक कॉमन गोष्ट येणार आहे ती म्हणजे भीती, नाही का? तर मग गुंतवणूकदार म्हणून आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी किंवा कसा संयम ठेवायला हवा, काय सांगणार? आता ह्याच्यामध्ये सरांनी छान सांगितलं की कशा प्रकारे माहिती बाजारात येत असते. 2 विषय इथे गुंतवणुकीसाठी फार महत्त्वाचे असतात. त्याला मराठीत आपण मोल असं म्हणतो. एखाद्या वस्तूचं मोल काय आहे आणि एखाद्या वस्तूचं मूल्य काय आहे. इंग्रजीत त्याला म्हणतात व्हॅल्यू आणि प्राइस. आता जी किंमत आहे ती बाजारामध्ये आपल्याला माहिती असते, ती सगळ्यांनाच माहिती असते, बाजारातल्या प्रत्येकाला माहिती असते. पण त्या वस्तूचं मोल काय हे प्रत्येक जण आपापला अंदाज बांधत असतो. आणि त्यामुळे एखादा चांगल्या प्रकारे बांधू शकतो, एखाद्याकडे ती माहिती जर कमी असेल तर तो मोल त्याचं खूप चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही किंवा त्याला त्याचं निर्धारण करता येत नाही. मग अशा ठिकाणी हे कोणाची फसगत होण्याची शक्यता असते. मग जर मला एखाद्या गोष्टीचं मोलच माहिती नाही, केवळ कोणीतरी सांगितलं की ह्याचं मूल्य अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी त्याच्या मागे धावलो, तर तिथे माझी फसगत होण्याची शक्यता आहे. कारण मला त्याचं मोलच माहिती नाही. मी केवळ या आधारे गुंतवणूक करतो की हे आज मूल्य आहे ते 20% वाढणार आहे. इथे फसगतीची सगळ्यात जास्त शक्यता असते. मग तिथे समजा एखाद्याने गुंतवणूक केली आणि ते 20% वाढले नाहीत, उलट 20% खाली गेले, की तो माणूस काय विचार करायला लागतो की अरे मी घेतले ते ह्या किमतीला, आता ते मूल्य 20% घसरलं. मग भीतीला सुरुवात होते आणि मग इकडनं चुका होतात की तो माणूस येऊन बाजारामध्ये विकतो. तर अशा प्रकारे हा भावभावनांचा खेळ हा आणि माहितीचा खेळ हा बाजारामध्ये सतत उमटत असतो आणि त्यातून आपल्याला हे वध घट सतत होताना दिसते. ती विशिष्ट शेअरमध्येही होते आणि पूर्ण बाजारामध्ये सुद्धा हे आपल्याला भावना दिसतात. म्हणजे एखादी मोठी घटना घडली की त्याचा पडसाद हा संपूर्ण बाजारामध्ये उमटतो, जसं कोविडच्या काळामध्ये झालं. परंतु एखाद्या कंपनीच्या बाबतीमध्ये विशिष्ट माहिती आली की त्याच्या बाबतीतही तसंच त्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ किंवा गडगडणं हे होतं. अशा वेळेला आपल्या स्वतःचा जो एक मोह असतो त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं हे फार गरजेचं, किंवा भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घ्यायचे नाहीत. थोडा संयम ठेवायचा. ही परिस्थिती नक्की बदलते आणि रोज बदलू शकते, नाही का? हे या मार्केटचं वैशिष्ट्य आहे की आज जी परिस्थिती आहे ती उद्या नसणार आहे. त्यामुळे आज कुठलाही धावपळीत निर्णय घ्यायचा नाही. मला वाटतं हे सगळ्यात बेसिक त्याच्या मागचं मूल्य असावं. डीमॅट शेअर्स हा पण एक प्रकार आहे, काय सांगाल मॅडम त्याच्याबद्दल? सुरुवातीला सगळे शेअर्स, सगळ्यांना शेअर सर्टिफिकेट मिळायचं. आता आपल्याकडे आपण बघितलं तर इतक्या जुन्या जुन्या कंपन्या आहेत, कालांतराने ते शेअर सर्टिफिकेट खराब व्हायला लागले. बरेचदा ते शेअर जेव्हा आपण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करतो तर ते वाटेत हरवून जायचे किंवा त्याचे काय तुकडे व्हायचे. मग अशा सगळ्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं, तर तेव्हा 1986 मध्ये डीमॅटचा कायदा आला आणि तेव्हा म्हणजे आपल्या शासनकर्त्यांनी ठरवलं की आपल्याला आता पुढे जायचंय तर ते कम्प्युटरायझेशन होऊ लागलं आपल्या पूर्ण स्टॉक मार्केटचं. तर तेव्हा मग त्यांनी असं ठरवलं की आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक एंट्री अकाउंटमध्ये, जसं आपण कॅश भरतो आपल्या अकाउंटमध्ये, तर आपल्याला ते पैसे दिसतात की अमुक तारखेला आपण अमुक पैसे भरले, किंवा आपण कुणाला चेक दिला तर ते विड्रॉच्या इथे दिसतं. तसंच शेअर्सना डीमॅटमध्ये कन्वर्ट करायचं. आता डीमॅटमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय की त्याची फिजिकल जी कॉपी आहे ती त्या इश्युअर कंपनीला, ज्या कंपनीचे शेअर असतील ते म्युटिलेट करून स्वतःकडे ठेवतील आणि त्याच्या ऐवजी तुम्हाला एक डीमॅट अकाउंट ओपन करावा लागतो त्याच्यासाठी डिपॉझिटरीकडे, थ्रू अ डिपॉझिटरी पार्टिसिपेंट जे त्यांचे एजंट्स असतात. तर त्यांच्याकडे अकाउंट ओपन करून मग तुम्हाला त्या इश्युअरकडे पाठवायला लागतं की बघा माझं हे फिजिकल होतं, आता ते तुम्ही ठेवा आणि मला डीमॅट करून माझ्या अकाउंटमध्ये एक एंट्री येते. मग तुमचे जे समजा एक्स कंपनीचे 100 शेअर असतील, त्या कंपनीला तुम्ही परत केले, त्यांना सांगितलं आम्हाला डीमॅट करून हवं आहे, तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केला तर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये एंट्री होईल की तुमच्याकडे 100 एक्स कंपनीचे 100 शेअर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ह्या सगळ्यामध्ये सुविधा इतकी झालेली आहे ना की ग्राहकाला ते शेअर सर्टिफिकेट सांभाळून ठेवायची गरज नाही
आणि पहिले कसं होतं की जेव्हा ट्रेडिंग व्हायचं तेव्हा ती सायकल पण 15 दिवसाची असायची. तर ती आता शॉर्टन करून T+1 आलेली आहे आणि आय थिंक सेबी T0 म्हणजे ज्या दिवशी घेतलेस त्या दिवशी तुम्ही हे करणार. तर ते जेव्हा आपण पे इन पे आउटला जेव्हा शेअर्स घ्यायला जायचे, लोक ट्रकलोड भरून शेअर्स आणायचे आणि ते क्लिअरिंग हाऊस क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स मध्ये इतकं प्रॉब्लेम व्हायचा. तर ह्या सगळ्यांच्यासाठी म्हणजे एक सुविधा आणि टेक्नॉलॉजीचा वापर आणि सगळ्यांना म्हणजे हे ड्युरेशन आपण कमी करू शकतो. तर त्याच्यासाठी हे डीमॅटची यंत्रणा आलेली आहे आणि 1986 पासनं आपल्याकडे 2 डिपॉझिटरीज आहेत आणि अनेक डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स आहेत. त्याच्या माध्यमातून हे सगळं खूप छान चाललंय. ट्रेडिंगचा तुम्ही आता तुमच्या बोलण्यातनं उल्लेख केला, पण त्याच्या अगोदर मला असं एक सांगावंसं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा ना बागुलबुवा करायची एक जी काय अशी एक सवय असते ना की नाही डीमॅट आहे की नाही, तुमचं डीमॅट अकाउंट उघडा. तुमच्या सांगण्यावरून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक दिलासा मिळाला असेल की हे सोयीसाठी आहे, हे सुविधेसाठी आहे आणि त्याचा आपल्याला हो आणि आता नियम सुद्धा आहे. हे आपणच आपलं काम सोपं करण्यासारखं आहे खरं तर आणि सगळ्यांचंच. त्याच्यामुळे डीमॅट अकाउंट त्याने घाबरण्याचं काहीच कारण नाही. ट्रेडिंगकडे येऊया आपण. गुंतवणूक आणि ट्रेडिंग, मी इन्व्हेस्ट केलेत आणि मी ट्रेडिंग करते, ह्या 2 नक्कीच वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? आणि ट्रेडिंगबद्दल थोडं जरा सविस्तर सांगा, कारण सध्या खूप लोकप्रिय गोष्ट होती आहे सगळ्यांमध्ये की ट्रेडिंग नाही करत तू, अरे फक्त दिवसाचा सकाळचा अर्धा तास द्यायचा बास, अजून काहीच नाही करावं लागत. ही जी एक मनोवस्था झाली आहे त्याच्यावर सुद्धा आपण बोलूया. गुंतवणूक म्हणजे एखाद्या धंद्यामध्ये आपण जशी गुंतवणूक करतो जसं मगाशी सरांनी सांगितलं, मी जसा शेअर घेतो, समभाग घेतो, त्यावेळेला एका प्रकारे मी एका धंद्यामध्ये गुंतवणूक करत असतो. मग तो धंदा उत्तम प्रकारे काम करत असेल, त्याच्या जी काही वस्तू आणि सेवा आहेत त्या उत्तम प्रकारे विक्री होत असेल, त्याच्यामध्ये वाढ होत असेल, तर अर्थातच माझी गुंतवणूक ही फळफळणार आहे. जर तशा प्रकारे झालं नाही तर माझी जी काही मुद्दल मी गुंतवलेलं आहे ते त्या मानाने वाढणार नाही किंवा कमी सुद्धा होऊ शकतं. परंतु ट्रेडिंगमध्ये मानसिकता थोडी वेगळी असते. ट्रेडिंगमध्ये लोकांची मनोभूमिका काय असते, आज मी ह्या किमतीला घेतलं, उद्या मला ती वाढीव किंवा आज सुद्धा नाही, उद्या पण नाही, आजच दुपारी मला ती वाढीव किंमत मिळायला पाहिजे. म्हणजे ही मानसिकता, त्याचं धंद्याशी काही देणं घेणं नसतं, मला फक्त किमतींशी खेळायचं असतं. आणि हे बऱ्याच वेळेला काय होतं, हा एका प्रकारे सापळा असतो. कारण तुम्हाला एकदा अशी सवय लागली की मला पटकन पैसा, त्याची एकदा सवय लागली की माणूस त्याच्या मोहामध्ये अडकतो. आणि त्याच्यामध्ये एकदा तुम्ही गेलात की धंद्यामधली गुंतवणूक, त्याचा अभ्यास, त्याच्यामध्ये दीर्घकालीन पद्धतीने गुंतवणूक करून त्याच्यामध्ये खूप चक्रवाढ व्याजाने वाढ होणं, हे सगळे विषय राहतात बाजूला. मला पटापट पैसे हवे लागतात आणि त्याचा एक थोडासा एक त्याच्यामधनं नुकसानीचा भाग असा होतो की त्याच्यामधनं आता नवीन अधिक जोखमीचे म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्स ह्या माध्यमातून जोखीम वाढवणारे ट्रेडिंगचे प्रकार आलेले आहेत, ज्याच्यामुळे काय होतं की तुमचं मुद्दलही जाऊ शकतं. आणि त्याच्यामधले जे हुशार गुंतवणूकदार असतात किंवा हुशार ट्रेडर्स असतात ते अशा लोकांची वाटच बघत असतात की ते चुका कधी करतायत आणि मला लाभ कधी होतो. त्यामुळे आपण त्या मोहामध्ये पडू नये. दुसरं त्यातनं नुकसान असं होतं की तुम्ही एखादा समजा धंदा उभारला असेल स्वतःचा, की तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगलं करिअर करताय, तुमचं त्याच्याकडनं दुर्लक्ष होतं आणि तुमचं सगळं लक्ष ह्या बाजारामध्ये 9 ते 5 सातत्याने दर तासातासाने काय होतं हे बघणं, याच्यामध्ये तुमच्या करिअरकडे अक्षम्य दुर्लक्ष होऊ शकतं. म्हणून मी मुद्दामून सगळ्यांना सांगतो की त्या मोहामध्ये अडकू नका, उत्तम गुंतवणूकदार बना, परंतु ट्रेडिंगच्या मागे लागू नका. म्हणून मी स्वतः ट्रेडिंग करत नाही. अच्छा सर, काय सांगाल तुम्ही? म्हणजे तुमचा सुद्धा इतक्या वर्षांचा अनुभव आहे आणि त्याबरोबरीने मी जोड प्रश्न असा विचारते की सेबीचं खूप महत्त्वाचं काम आहे सगळ्या गोष्टी रेग्युलेट करण्याचं, तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. तर जसं सरांनी सांगितलं की गुंतवणूक करायचं, तर गुंतवणूक करताना आपण आपली जे उद्दिष्ट आहेत ते क्लिअर करायला पाहिजे. एक दुसरी गोष्ट, त्याला टाईम हॉरायझन असायला पाहिजे. जर आपण आज गुंतवणूक केलेली तर लॉंग टर्ममध्ये करा, 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष असं काहीतरी ध्येय घेऊन आपण करायला हवं. जे सकाळी करतात आणि दुपारी विकतात ते ट्रेडिंग झालेले, इंट्राडे जे आहेत ते ट्रेडर्स आहेत.
आणि हे बाकीचे जे लोक जे सांगतात की तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करा, तुम्हाला पैसा मिळू शकतो, मला साधारण एक साधा प्रश्न लोकांना विचारायचा आहे की जर माझ्याकडे अशी काही एक जादूची छडी आहे तर मी माझ्यासाठीच का वापरावी, मी लोकांना का असं त्याच्यामध्ये फसवावं, असं एक लोकांनी पण विचार करायला हवा की हा मला का सांगत आहे. जर एवढं जर त्याच्याकडे जर आहे ऐश्वर्य, त्याच्याकडे जर येऊ शकतं जर जादूची छडी करून, तर हा जादूची छडी दुसऱ्यांना का देत आहे. तर याच्यामध्ये तो फक्त फसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि दुसरं काही करत नाही. त्याला त्याचे पैसे मिळत असतात. आणि एखादा ब्रोकर जर तुम्हाला सांगतोय किंवा तुम्हाला एखादा कुठला तरी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर सांगत असेल की तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ चर्न करत राहा, याच्यामध्ये त्याला कमिशन मिळणार असेल, त्यामुळे तो सांगत आहे. तो इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचा जो इन्व्हेस्टमेंटला जो तुम्हाला परत मिळणार आहे त्याच्यावर त्याचा फोकस नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सेबी जेव्हा सांगत असतं की तुम्ही इन्व्हेस्ट करा, लॉंग टर्मसाठी करा, तुम्ही तुमचं रिस्क प्रोफाईल बघा की तुमची पुढच्या आयुष्याचे ध्येय काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं काय मुलीच्या लग्नाची तयारी, मुलाच्या शिक्षणाची तयारी, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही वेगळे वेगळे जे इन्स्ट्रुमेंट आहेत, जसं एक म्युच्युअल फंड एक इन्स्ट्रुमेंट आहे. साधारण माणसाला जर समजा डायरेक्ट स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तो एक फुल टाईम जॉब असल्यासारखा असतो. पण आम्ही मग सांगितलेलं आहे की तुम्ही, आणि जॉब असल्यामुळे म्हणजे ज्या त्या कंपनीमध्ये आज काही काही जर डेव्हलपमेंट झालेली आहे ती ट्रॅक करावी लागते. जसं सरांनी सांगितलं की कंटिन्युअस वॉच करावा लागतो. पण म्युच्युअल फंडमध्ये जर जेव्हा आपण जातो तर वॉच करण्याची जी प्रक्रिया आहे पूर्ण, तो आपण त्या फंड मॅनेजरला देतो. तो फंड मॅनेजर त्या कंपनीला ट्रॅक करत राहतो आणि त्याच्यासाठी आपण थोडंसं त्यांना कमिशन देतो. तर ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये माणसांनी म्हणजे आपल्या सर्वसाधारण लोकांनी इन्व्हेस्ट करावे आणि त्याच्यासाठी सेबीने जेवढे पण रेग्युलेशन्स किंवा नियम वगैरे काढलेले आहेत ते सगळे प्रोटेक्शनसाठी काढलेले आहेत. अवेअरनेस आम्ही करत असतो आणि म्युच्युअल फंडला आम्ही म्हणजे असं प्रोत्साहित करतो की लोकांनी पहिलं इन्व्हेस्टमेंट जर असेल सिक्युरिटीज मार्केटमध्ये तर त्यांनी गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक इन्स्ट्रुमेंट पर्याय वापरावा. तो सगळ्यात सुरक्षित म्हणू शकतो आपण. त्यातल्या त्यात कॉन्फिडन्स वाढतो की तुम्ही आधी म्युच्युअल फंड करून बघा, त्याच्यातनं तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल येतो, बाजाराबद्दल माहिती कळते, मग तुम्ही वन स्टेप अहेड जाऊन डायरेक्ट इक्विटी करू शकता. म्हणजे कोणावर तरी निर्धास्तपणे विश्वास टाकण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास याच्यामध्ये असणं, कारण पैसा आपला आहे शेवटी, आपण मेहनतीने कमवलाय, त्यामुळे आपलं त्याच्यावर लक्ष असणं फार गरजेचं आहे. आत्ता जसं सर म्हणाले की इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, ब्रोकर, हे सगळे उल्लेख त्यांच्या बोलण्यातून निघाले. यांची भूमिका काय असते ह्या सगळ्या शेअर गुंतवणुकीमध्ये, आणि त्यांचं रजिस्ट्रेशन होणं किंवा त्यांच्याकडे अशा पद्धतीचं काहीतरी सर्टिफिकेट असणं हे गरजेचं आहे का? हो, खूप गरजेचं आहे हे. आता रेग्युलेटर म्हटल्यावर आपण हे बघायला हवं की कॅपिटल मार्केटमध्ये जेवढ्या काही एंटिटीज आहेत त्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन सेबीकडे असणं गरजेचं आहे. विदाउट रजिस्ट्रेशन त्यांना कुठलंही काम करता येत नाही. मग त्याच्यात ब्रोकर आला, त्याच्यात सब ब्रोकर, इव्हन सब ब्रोकर असेल तर सब ब्रोकरला सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग तुमचं मगाशी मी उल्लेख केला तो डिपॉझिटरी पार्टिसिपेंट, त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, त्यांना पण रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. सेबीनी असे प्रत्येक कॅटेगरीसाठी, यांना आपण मार्केट इंटरमिडियरीज म्हणू शकतो, तर प्रत्येक इंटरमिडियरीसाठी एक वेगळे सेट ऑफ रेग्युलेशन्स आहेत. आता ब्रोकर्स आणि सब ब्रोकर्स रेग्युलेशन्स आहेत, डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स रेग्युलेशन्स आहेत, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्ससाठी आहेत. तर ह्या रेग्युलेशनच्या अनुषंगाने जे काही ऑब्लिगेशन्स त्यांना घालून दिलेले आहेत ते सगळे त्यांना कंप्लाय करणं गरजेचं आहे. आणि ब्रोकर म्हटलं तर त्याची बेसिक फंक्शन काय आहे त्याचं, की तो मार्केटमध्ये शेअर्स खरेदी विक्री करायचं काम ब्रोकरचं आहे. कारण ते तिथे तो डीपीचं काम नाही आहे ते, किंवा ते सब ब्रोकर हा मेन ब्रोकरचा एजंट असतो. आणि आपली ग्राहकांची पहिली ओळख कोणाशी होते, पहिली गाठभेट पडते ती सब ब्रोकर किंवा ब्रोकरची. तर रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. त्यांनी आपण एकदा जेव्हा कुठल्याही सब ब्रोकरकडे गेलो तर पहिले आपण त्यांना बघायला पाहिजे, ग्राहकांनी, इन्व्हेस्टर्सनी, की त्यांचं सेबी रजिस्ट्रेशन आहे की नाही, असलं तरी ते व्हॅलिड आहे की नाही, रिन्युअल वगैरे केलं आहे की नाही वेळेत ते बघितलं पाहिजे. त्यांचे एक रिव्ह्यू बघितले पाहिजे. कारण सेबीची वेबसाईट तुम्ही बघितली तर इतकी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे, आणि तीही वेबसाईट तुम्ही बघू नका. मी तर म्हणते इन्व्हेस्टरसाठी एक वेगळी वेबसाईट आहे, तिथे जाऊन बघा तुम्ही. आणि साधारण एक त्या ब्रोकरच्या विरोधात काही ॲक्शन घेतली गेलेली आहे का,
त्यांच्या विरोधात काही कंप्लेंट आहे का, किंवा त्यांना सेबीने काही बार केलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीशी डील करता तो व्यक्ती ऑथेंटिक आहे ना. मागे आमच्या ऑफिसमध्ये ग्राहक पंचायतीच्या कार्यालयात 2 बायका आल्या होत्या. त्यांनी अशी तक्रार आमच्याकडे केली की अहो आम्ही पैसे गुंतवले होते, आमच्या एका ब्रोकरला दिले आणि त्यांनी आम्हाला नंतर काहीच सांगितलं नाही. मी म्हटलं मग तुमचं काही स्टेटमेंट वगैरे दाखवा की तुम्हाला अकाउंट इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हटल्यावर स्टेटमेंट असतं की नाही. तर ते डीमॅट ते म्हणाले स्टेटमेंट वगैरे काही नाही, मध्ये त्यांनी आम्हाला 20,000 रुपये आणून दिले होते आणि तेव्हा आम्हाला खूप आनंद झालेला होता की आम्हाला 20,000 मिळाले, पण त्याच्यानंतर काहीच दिलं नाही. आता हे अशा पद्धतीने मार्केट नाही काम करत, हे म्हणजे फसवणुकीचा भाग झाला. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, तुम्ही ब्रोकरकडे जाता, तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला त्याची कॉन्ट्रॅक्ट नोट मिळणं गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण दुकानात वस्तू खरेदी करतो पावती घेतो, तशा संदर्भातलं आहे ते की बाबा तुमचं काहीतरी तुमचं ट्रान्झॅक्शन तिथे टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते तुमच्या अकाउंटमध्ये दिसलं पाहिजे. परचेस केलं असेल, बाय असेल तर ते तुम्हाला अकाउंटमध्ये तो शेअर आला पाहिजे. सेल असेल तर तुमच्या अकाउंटमधनं जाऊन तो गेलं पाहिजे, तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे आले पाहिजे. हे सगळं मॅनेज करायचं काम एक ब्रोकरचं आहे. त्या मार्केटमध्ये त्याला तो ट्रेडिंग एजंट म्हणतो आपण. तर तो हे सगळं काम करतो. तर त्यामुळे आपल्याला कोणाशी आपण कॉन्टॅक्ट करतो तो माणूस किती ऑथेंटिक आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. तक्रारी कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात? फसवणुकीचा हा एक भाग तर तुम्ही सांगितला. बरेचदा असं होतं की जेव्हा आपण एखाद्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करायला जातो तर एक क्लायंट एग्रीमेंट आपल्याला करावी लागते नियमानुसार. तर त्या एग्रीमेंटमध्ये सगळं दिलेलं असतं की कशा पद्धतीने होणार. आता ह्याच्यामध्ये सेबीचा नियम असा आहे की तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी देणं हे काही बंधनकारक नाही. अच्छा. पण बरेचदा ब्रोकर काय करतात की पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्याकडनं घेतात. एकदा पॉवर ऑफ अटर्नी घेतली म्हणजे झालं ना. आणि मग ते त्यांनी जे लिहून दिलं ते सगळं मग तुम्ही सही करून फुल्ली मारली आहे तिथे सही करा. तुम्हाला सांगितलं असतं. तुम्ही क्लायंट एग्रीमेंट वाचत नाही, अकाउंट ओपनिंग फॉर्म तुम्ही भरला तो वाचत नाही आणि फक्त सह्या करून देता. सयाजीराव आपल्याला नको आहेत. काय सही करता वाचून सही करा. पॉवर ऑफ अटर्नीमध्ये जरी तुम्ही दिली त्यांना तर हे बघा की तुमच्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये तुम्ही काय लिहून देताय. आता हे कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिली तर चांगली गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही शेअर विकता एखादा तर तो तुमच्या डीमॅट अकाउंटमधनं जाऊन तो क्लिअरिंग कॉर्पोरेशन क्लिअरिंग हाऊसला ज्यांनी घेतलाय त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे. मग हे प्रत्येकदा तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमधनं ट्रान्झॅक्शन टाकणार. तर अशा सुविधेसाठी तुम्ही ब्रोकरला जर पॉवर ऑफ अटर्नी दिली तर ते योग्य आहे. पण त्याला तुम्ही असं अनलिमिटेड पॉवर देऊ नका. पण जेव्हा असे दिले असतील तर तिथे धोका होण्याची शक्यता आहे. ब्रोकर स्वतः तुमच्या अकाउंटमधनं शेअर्स काढून विकून परत कालांतराने आणून पण ठेवतात. 20,000 देईल मग फायदा झाला नाही. आणि अशा म्हणजे तक्रारी आलेल्या आहेत की जेव्हा हे डिक्लेअर होतं, डिव्हिडंड डिक्लेअर होतं तर तेव्हा यांना माहिती असतं की आपल्या अकाउंटमध्ये आपण तो शेअर घेतलेला आहे. समजा ए कंपनीचा शेअरनी डिव्हिडंड डिक्लेअर केला आणि मला डिव्हिडंड मिळालाच नाही. पण मग मी काय करणार? मी जाऊन विचारणार का नाही मला डिव्हिडंड मिळाला. कंपनीला मी पत्र पाठवलं, कंपनी म्हणते तुमच्या नावाने शेअरच नाहीये. अच्छा. ओ. तर त्यामुळे कारण तुम्ही काहीतरी पॉवर नको तितके देऊन ठेवलेले आहेत. त्याने ब्रोकरनी काय तुमचे काढले शेअर, कारण ब्रोकर हा डीपी पण असू शकतो. तर काढले, ही मेड हिज ओन प्रॉफिट आणि कालांतराने त्यांनी आणून पण ठेवले तुमच्या अकाउंटमध्ये. पण इन द इंटरव्हिनिंग पिरियड जर डिव्हिडंड डिक्लेअर झाला तर तुम्ही त्याला मुकलेले असता. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या अकाउंटमध्ये दिसतायत ना पैसे, कारण लोक बघत नाहीत. जेव्हा तुमचे टॅक्स फायलिंगची वेळ येते, तुमचं सीए मागतो की तुमचे द्या सगळे डॉक्युमेंट्स, तर ते डीमॅट स्टेटमेंट तेव्हा बघितली जाते. किंवा अजून असे बऱ्याच पद्धतीने ते ऑथेंटिक नसतात. बऱ्याचदा आपण बघतो की आता जे सोशल मीडियावर
अनेक लोक ॲडवायझर्स झालेले आहेत. ते काय बोलतात ह्याच्याकडे लक्ष देऊन लोक इन्व्हेस्ट करतात. तथाकथित ॲडवायझर्स. आणि सेबीनी त्या अशा लोकांवर ऍक्शन पण घेतलेली आहे, वॉर्निंग लेटर्स इश्यू केलेले आहेत. काही लोकांना सांगितलंय की तुम्ही हे यू हॅव टू रेस्ट्रिक्ट, तुम्ही नाही करू शकत. पण आहे असं आता म्हणजे आता काही रील्स मी बघितल्या त्याच्यामध्ये ऍडवाइस देत आहेत आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं आहे की वी आर नॉट रेजिस्टर्ड विथ सेबी. आता वाचणारा, आपण जेव्हा रील बघतो, रील बघणारे काही डिस्क्रिप्शन वाचतात? कोणी वाचत नाही. यांनी सांगितलंय, त्यांनी सांगितलंय. आपल्या रिलेशन मध्ये कोणीतरी सांगतं आपल्याला की अरे हा शेअर घे, हा शेअर चांगला झालेला आहे. जेव्हा म्हणजे ग्राहकांचं हे 5 बोटांचं एक छान उदाहरण आहे. ग्राहकांना जेव्हा सांगतात ना कोणी कोणी असे की घ्या घ्या, तेव्हा इथे असतो शेअर. पण आपल्या ग्राहकाची घालमेल असते, घेऊ का नको, घेऊ का नको. पण ते जेव्हा घ्यायला जातात तेव्हा वर पोचलेलं असतं. आणि विकायच्या बाबतीत पण तसंच, जेव्हा त्यांना इथे विकायला सांगतात तेव्हा ते इथे विचार करतात आणि विकतात तेव्हा खाली गेलेले असतं. त्यामुळे हे 5 बोटांचं एक्झाम्पल हे असं खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. फडणीस सर, याबद्दल तुम्ही काय सांगाल की ह्याच्यामध्ये कोणत्या चुका होऊ शकतात आपल्याकडनं, की कोणीतरी सांगितलं म्हणून गुंतवले पैसे? मगाशी जो विषय आला होता की जर मला स्वतःचा अभ्यास करायचा नाहीये तर शेअर बाजारासाठी म्युच्युअल फंडासारखा उत्तम पर्याय नाही. जर मला शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर माझ्या अभ्यासाला पर्याय नाही. याला कारण असं आहे की अनेक प्रकारची माहिती बाजारामध्ये येत असते, अनेक प्रकारची मतांतर येत असतात. त्या मतांतराला जर मी बळी पडलो तर त्या शेअरचं मोल काय आहे हे मला समजत नाही. आणि कुणीतरी बोलला, कुठल्या तरी व्यक्तीला आपण अवाजवी महत्व दिलं म्हणून आपण जर खरेदी केला तर आपली सगळं गणित हे केवळ त्या मूल्यावरती आणि त्या मूल्यामध्ये होणाऱ्या वृद्धीवरती आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या घटीवरती हेच लक्ष केंद्रित राहतं. त्याच्या कंपनीच्या अभ्यासाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि त्यामुळे त्या कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे, ताळेबंद काय सांगतो, त्याचा कॅश फ्लो किंवा आवक जावक पत्रक काय सांगतं, नफा तोटा पत्रक काय सांगतं, हे जर आपण स्वतः बघितलं नाही आणि कंपनीची उत्पादनं कशी आहे, त्याला मागणी कशी आहे, त्याची व्यवस्थापन कसं आहे, त्याच्या नीती मूल्य कशी आहेत, ह्याकडे आपण जर पूर्णपणे दुर्लक्ष केलं तर आपण आपल्या हाताने जोखीम ओढवून घेतो. आणि कुठल्याही गुंतवणुकीतच काय, कुठल्याही खेळामध्ये पण आपण असं बघतो की ज्यांच्या हातून चुका होतात ते हरतात. कारण तुल्यबळ संघ असतात. कुठला संघ जिंकतो की जो चुका करत नाही. गुंतवणुकीचं, शेअर गुंतवणुकीचं असंच आहे. आपल्या चुकांचं भान ठेवलं तर आपल्याला परतावा चांगला मिळतो. आपण वाहून गेलो तर आपल्याला परतावा कधीही मिळत नाही. त्यामुळे याचं भान आपण ठेवलं पाहिजे. मी थोडक्यात लोकांना असं सांगतो की मला 25% रिटर्न पाहिजे म्हणून तुम्ही धावलात तर तुम्ही अशा जोखमी उडवून घ्याल की तुम्हाला पत्ताही लागणार नाही. पण तुम्ही जोखीम व्यवस्थापन सतत करत राहिलात तर तुम्हाला 25-30% परतावा कसा मिळाला हे तुम्हालाही कळणार नाही. एवढा चांगला परतावा मिळू शकतो कारण तुमचं लक्ष जोखीम व्यवस्थापनावरती असतं, परताव्याकडे नसतं. जे लोक परताव्याच्या मागे धावतात ते अनाठही जोखीम उडवून घेतात, असं माझं मत आहे. सरांनी आता रिस्कचा, त्याबद्दल सेबी काय म्हणजे उपाययोजना आहेत रिस्क बद्दल काय सांगाल सर? जे तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिराती बघत असतात म्युच्युअल फंडच्या नंतर, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज मार्केट इज सब्जेक्ट टू रिस्क. सरळ सरळ सांगितलेलं आहे की इथे रिस्क हा एक मोठा एक फॅक्टर आहे, ते तुम्हाला घ्यावं लागतो. तर रिस्क इज 2 टाईप्स. 1 मार्केट रिस्क आहे आणि एक जी स्वतःची रिस्क आहे की तुम्ही म्हणजे तुमच्या तुम्ही कुठल्या वयात आहात, 40 आहात, 50 आहात, 35 आहात, तर त्या वयापासून तुम्ही जर इन्व्हेस्ट करत आहात, तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुमचं इन्व्हेस्टमेंट प्रोफाईल आणि तुमचा जो शेजारी आहे किंवा काका आहे किंवा मामा आहे ज्यांनी तुम्हाला सांगितलेले आहे, टिप दिलेली की याच्यामध्ये करा, तर त्याच्यामध्ये जर तुमचं आणि त्यांचं इन्व्हेस्टमेंट प्रोफाईल कधी मॅच होणार नाही आहे. तर जो इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे ते तुम्हाला तुमचं इन्व्हेस्टमेंट, तुमचं एक डिसिजन करूनच तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तो तुम्ही कोणाची डिसिजन अशी कॉपी करू शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणी दुसऱ्याचं कॉपी करत असेल तर एक साधं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की समजा एक करोडपती आहे, तर राजेश झुनझुनवालाने एखाद्या कुठल्या तरी कंपनीचे शेअर घेतले. छोटासा माणूस आहे, तो म्हणतो मी पण त्या कंपनीचं शेअर घेतो. पण जेव्हा तो शेअर घेतो तेव्हा त्या माणसाची जी ऐपत असते ती तेवढी नसते.
एकीकडे खूप मोठा इन्व्हेस्टर तो छोटेसा पैसा त्या याच्यामध्ये लावतो आणि तोच एक साधारण इन्व्हेस्टर त्या कंपनीच्या मागे धावायला लागतो. तर त्यामुळे त्या रिस्क रिवॉर्ड याच्यामध्ये तो फसला जातो आणि त्याच्यामुळे रिस्क स्वतःची असेसमेंट करायला पाहिजे आणि त्यामुळेच त्याप्रमाणे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. असं कोणाचं इन्व्हेस्टमेंट कॉपी करू नये ही एक सर्वात मोठी एक पहिली गोष्ट आम्ही नेहमी सांगत असतो. आणि डिसिजन घेताना म्हणजे नेहमी आपण बघतो की हां काकांनी सांगितलं म्हणून माझं नुकसान झालं आणि फायदा झाला तो मी केला, तो माझा, तो ही जी एक विचारसरणी असते लोकांची त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांना सांगत असतो की जो तुम्ही निर्णय घेतला गुंतवणुकीचा तो तुम्ही अभ्यास करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही त्याचा अभ्यास चालू ठेवायला हवा. नाहीतर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये टाकून एक 3 वर्ष 4 वर्ष किंवा 5 वर्षानंतर तुम्ही तेवढं बघायला हवं. तेवढं मगाशी आपण इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर बद्दल पण बोललो, तर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचं सगळ्यात पहिलं काम हे आहे की रिस्क प्रोफाइलिंग करायचं, की त्यांनी त्यांच्या क्लायंटला विचारलं पाहिजे की बाबा तुझी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी काय आहे आणि तुझं इन्व्हेस्टमेंटचं गोल काय आहे, की तुला पैसे कशासाठी गुंतवायचे आहेत. मुलांचं शिक्षण आहे किंवा फॉरेन ट्रिप आहे किंवा घर घ्यायचं आहे, तर ते ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी काय आहे हे आधी ठरवून मग त्या इन्व्हेस्टर म्हणजे त्या ॲडवायझरनी तुम्हाला असे पर्याय सुचवले पाहिजे जे तुम्हाला झेपतील, जे तुम्ही पेलू शकाल. म्हणजे काही नुकसान झालं तरी ते कंट्रोल्ड मॅनरमध्ये असेल आणि ह्याची काळजी सगळी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरनी घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याला पैसे देतो. त्यामुळे हे असं नुसतं कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्हाला करायचं नाहीच, पण तुम्ही प्रोफेशनली जरी सल्ला घेत असाल तर ह्या गोष्टी सगळं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. याच्या बऱ्याचशा तक्रारी असतात फसवणुकीच्या वगैरे, त्यांचं निवारण कसं होतं किंवा त्या तक्रारी कशा करायच्या ह्याच्याकडे आपण येऊया. पण आत्ता सरांच्या बोलण्यात असं आलं की छोटे गुंतवणूकदार असतात, त्यांना जस्ट सुरुवात करायची असते, मग माझा शेअर कसा कुठला हे कसं निवडायचं मी, आणि जर मी छोटी गुंतवणूकदार असेल तर मी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी सर? एक सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या गुंतवणुकीच्या तंत्रामध्ये फाजील आत्मविश्वास नडतो. म्हणजे मी अनंत कंपन्यांचा अभ्यास करू शकतो, हा जो फाजील आत्मविश्वास आहे त्याच्यापासून पहिल्यांदा आपण दूर राहायला पाहिजे. काही मोजक्या कंपन्यांच्या अभ्यासाने मी सुरुवात करीन, त्याच्या खूप तपशिलामध्ये जाईन, त्याचा आर्थिक निकष तपासून बघीन. आज त्याच्यावरती खूप चांगलं वाङ्मय उपलब्ध आहे की कसा अभ्यास करावा शेअरचा. एकीकडे आर्थिक विषय असतात, एकीकडे त्यांच्या धंद्याचे विषय असतात, त्याची सांगड घालणारे देखील खूप छान व्हिडिओ आहेत. त्याचा आपण अभ्यास करावा की एखाद्या कंपनीकडे कसं बघावं आपण पूर्णपणे एकंदरीत विचार करून. दुसरा एक त्याच्यामध्ये खूप मोठा सावधानीचा एक विषय असतो, तो म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की अरे माझ्या डोक्यावर काही गृहकर्ज नाही, माझ्या डोक्यावरती वाहन कर्ज नाही, पण कधी कधी कंपनीच्या डोक्यावरती प्रचंड कर्ज असतं आणि त्या कर्जाचं जर ती निवारण व्यवस्थित करू शकणार नसतील तर त्याची एक ना एक दिवस पडसाद हा त्यांच्या नफ्यामध्ये आणि त्या शेअरच्या किमतीमध्ये होणार असतो. त्यामुळे आपल्याला सुरुवात करताना आपण असे शेअर निवडावे शक्यतो की अशा कंपन्यांचे शेअर निवडावे की ज्यांच्या डोक्यावरती कर्ज नाहीत, क्लीन आहेत, त्यांचं प्रोफाईल क्लीन आहे. बरोबर, ती एक सुरुवात करायला म्हणून चांगली. पण त्यानंतर आपण थोडा अभ्यासांती केव्हा कर्ज असलेल्या कंपन्या सुद्धा आपण पोर्टफोलिओमध्ये दाखल करू शकतो, केव्हा त्या विकल्या पाहिजेत, याचं पण खूप मोठं वाङ्मय आहे. फायनान्स याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचा जर आपण अभ्यास केला तर हे आडाखे आपल्याला सहजतेने बांधता येतात आणि मग आपण अधिक सजग होऊ शकतो गुंतवणूकदार म्हणून. वा, तक्रार करायची असेल तर कशी करायची, त्याची काही प्रोसिजर असते का? आणि मग मी सरांकडे येणार आहे की त्याचं निवारण कशा पद्धतीने केलं जातं, काय सांगा? सगळ्यात पहिले तर जिथे तक्रार उद्भवलेली आहे त्या व्यक्तीकडे, त्या इंटरमिडियरीकडे तक्रार करावी. जर तुमची तक्रार शेअरच्या ट्रेडिंगच्या संदर्भात असेल किंवा तुम्हाला एक शेअर तुम्ही घेतला आणि तो तुम्हाला मिळाला नाही, अर्थात त्याचे आपल्याला तो ट्रेड गॅरंटी फंड वगैरे आहे, तर ते आपल्याला आपण ज्या दिवशी ज्या तारखेला आपण घेतलेला आहे त्याच्या अनुषंगाने तो आपल्या अकाउंटला येणं गरजेचं आहे. नसेल तर मॅन्डेटरीच आहे ते आपल्याला एक्सचेंजकडनं, म्हणजे दे परचेस इट इन द ऑप्शन आणि आपल्याला देतात ते. त्यामुळे तसं ते नीट बघायला हवं.
तक्रार तिथे करू शकतो आपण आपल्या ब्रोकरकडे. ट्रेडिंगच्या संदर्भात असल्या तर आपल्या ब्रोकर सब ब्रोकर जो असेल त्याच्याकडे तक्रार करायच्या. डीमॅट अकाउंटच्या संदर्भातला विषय असेल, समजा तुम्ही एखादा ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. आता मी मार्केट ऑफ मार्केट म्हणजे काय की मार्केटच्या मध्ये प्रवेश न करता मला यांना काहीतरी वाटलं किंवा यांना मला काहीतरी वाटलं मला द्यावं, आम्ही एकमेकांना परस्पर ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शन करून त्यांनी त्यांच्या अकाउंटमधनं माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकतात. असं काही झालं किंवा इतर डीपी रिलेटेड काही प्रश्न असतील, तक्रारी असतील तर त्या डीपीकडे आपण तक्रारी करायच्या आहेत. किंवा तुमच्या सर मगाशी मी म्हटलं जसं डिव्हिडंड नाही मिळाला किंवा एखादा बोनस इश्यू असेल किंवा राईट इश्यू असेल. राईट इश्यू म्हणजे आता मला पण तो अलॉट झाला पाहिजे कारण मी एक कंपनीची भागीदार आहे, तर त्यामुळे मला पण तो मिळायला पाहिजे. किंवा बोनस इश्यू असेल तर मला काहीही न भरता मला ते मिळायला हवंय, यांना मिळाला मला मिळाला नाही. पण अशा प्रकारची तक्रार असेल तर ती मला त्या कंपनीकडे करावी लागेल पहिले, कारण ज्याच्यातून तक्रार उद्भवली आहे त्या यंत्रणेकडे पहिले, त्या इंटरमिडियरीकडे पहिले आपल्याला तक्रार करावी लागते. आणि हे लेखी तुम्ही करायला हवं. आणि आता प्रत्येकाचं कसं एक रिड्रेसल मेकॅनिझम कायद्याने पण बंधनकारक आहे. प्रत्येक सेबीचे जेवढे रेग्युलेशन्स आहेत इंटरमिडियरीसाठी प्रत्येकाच्या याच्यामध्ये ग्रीव्हन्स रिड्रेसल खूप महत्त्वाचं आहे. त्यांना 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी ती कंप्लेंट सेटल करायची आहे. आणि हा दर महिन्याला सेबीला सुद्धा रिपोर्ट जातो की तुमच्या किती तक्रारी सुटल्या, किती तक्रारी पेंडिंग आहेत आणि त्या 1 महिन्यापेक्षा जास्ती का पेंडिंग आहेत त्याची कारणमीमांसा सुद्धा सेबीला ते द्यावी लागते. तर पहिला स्टेप हे आहे. त्याच्यानंतर तिथे जर तुमचं काही झालं नाही तर 1 लेवल अप आपण जाऊ शकतो स्टॉक एक्सचेंजकडे, कारण आपण शेअर्स वगैरे आपण कुठे ट्रेडिंग होतात हे स्टॉक एक्सचेंज ती जागा आहे जिथे शेअर्सची खरेदी विक्री होते. स्टॉक एक्सचेंज ह्या ब्रोकर्सना रेग्युलेट करत असतात कारण ते त्यांचे मेंबर्स असतात, ट्रेडिंग मेंबर्स असतात. स्टॉक एक्सचेंजवर काय ट्रेड होतं तर कंपन्यांचे शेअर्स ट्रेड होतात. कंपन्या तिथे लिस्ट केलेल्या असतात त्यामुळे त्यांना लिस्टिंगचं पण ऑब्लिगेशन आहे. तर तशा पद्धतीने स्टॉक एक्सचेंज यांना रेग्युलेट करतात. तर स्टॉक एक्सचेंजची स्वतःची एक म्हणजे कंप्लेंट रिड्रेसल मेकॅनिझम आहे, तिथे आपण तक्रार करू शकतो. आणि तिथेही काही नाही झालं तर मग आपण सेबीकडे तक्रार करू शकतो. एक्झॅक्टली. आता मॅडमने सांगितलं तसं की तक्रारी कशा कशा कुठे कुठे आणि मग अल्टिमेटली सेबीकडे सुद्धा आपण तक्रार करू शकतो. सेबी कशा पद्धतीने तक्रारींचं निवारण करतं आणि जागृतीसाठी काय काय गोष्टी करतं तेही सांगा. तर सेबीने हे तक्रार वगैरे लोकांची जर असेल तर सेबीने एक स्कोर्स म्हणून एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, जो वेबसाईटवर आहे. आणि त्याच्यावर तुम्ही एक गुंतवणूकदार तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करून त्याची ती कंप्लेंट कुठली तक्रार आहे, कुठल्या इंटरमिजियरीच्या अगेन्स्ट आहे आणि कुठल्या प्रकारची तक्रार आहे आणि त्याचे काय डॉक्युमेंट आहेत ते सगळं अपलोड केल्यानंतर आम्ही त्या कंप्लेंटला ट्रॅक करतो, त्या इंटरमिजियरीकडे पाठवतो आणि त्याच्याकडून रिपोर्ट घेऊन जर त्यांनी त्याच्या निवारण केलं नाही त्या तक्रारीबद्दल तर आम्ही त्याच्या मागे लागून ते तक्रार निवारण करून घेतो. नसेल जर केली तर आम्ही त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेऊ शकतो, फाईन अँड पेनल्टीज, किंवा त्याचा धंदा बंद करू शकतो. या प्रकारची एक सुविधा आम्ही केलेली आहे. तर त्याच अर्थी अजून समजा त्याच्यामधून जर त्याला मिळालं नाही तर मग त्याला कोर्टामध्ये तर एनिवे तो जाऊ शकतो. पण त्याच्या आधी आम्ही एक स्कोर्स म्हणून तो एक प्लॅटफॉर्म केलेला आहे. त्या स्कोर्स इतकी चांगली सुविधा आहे की तुम्ही तो मोबाईल ॲपवर पण जर मोबाईलवरून पण तुम्ही ती कंप्लेंट करू शकता. एवढी कडक ॲक्शन सेबीकडनं घेतली जाते. मला वाटतं त्याच्या मागचं कारण एकच असेल की आपला पैसा आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न आपण करत असतो. चर्चेच्या अगदी आपण शेवट जात असताना सर, सेबीकडनं जागरूकतेसाठी किंवा जागृती व्हावी इन्व्हेस्टर्समध्ये यासाठी काय काय केलं जातं? तर सेबीने जनजागृतीसाठी मोहीम उभारलेली आहे. त्याच्यामध्ये 3-4 प्रकारच्या आम्ही गोष्टी केलेल्या आहेत. एक तर एक सारथी म्हणून एक ॲप आलेला आहे, तो गुगल आणि
आपल्या ॲप स्टोअरमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या फायनान्शियल इन्फॉर्मेशन एका गुंतवणूकदारासाठी जे असेल ते फ्रीली अवेलेबल आहे. सेबीची एक वेबसाईटच वेगळी आम्ही तयार केलेली आहे गुंतवणूकदारासाठी, त्याला investor.sebi.gov.in ही एक वेबसाईट आहे. त्याच्यानंतर आम्ही जागोजागी म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलवर पण आम्ही जात असतो आणि असे एक मोहिमेमध्ये आम्ही भाग घेतो, ज्याच्यामध्ये लोकांना भेटतो, त्या इन्व्हेस्टर्स गुंतवणूकदारांशी भेटून त्यांना आजपासून नंतरपर्यंत काय करण्याचं काय करायला हवं किंवा ही जी जोखीम आहे कुठल्या प्रकारे तुम्ही ॲड्रेस करू शकता, या प्रकारे आम्ही एक इन्व्हेस्टर अवेअरनेस कॅम्पेन्स पण करत असतो. ओके, त्यामुळे असे बरेच प्रयत्न आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात जागरूकता सेबीकडून सगळ्यांपर्यंत पोहोचवली जाते. मॅडम, या सगळ्यामध्ये ऑनलाईनचा जमाना आहे आता, तर ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यात काही धोके वगैरे आहेत का? अगदी जाता जाता तुम्ही सांगा. ऑनलाईन ट्रेडिंग करताना हल्ली सर्रास सगळेजण वापरत आहेत आणि जे ब्रोकर्स म्हणजे ज्यांच्याकडे तुमचं अकाउंट ओपन केलेलं आहे त्यांचे स्वतःचे पण प्लॅटफॉर्म असे आहेत आणि इतरही म्हणजे प्लॅटफॉर्म आहेत. अर्थात सगळ्यांना सेबीकडे रजिस्टर्ड होणं गरजेचंच आहे, तर ते बघायला हवं की त्यांचं रजिस्ट्रेशन आहे की नाही आणि ह्याच्या अनुषंगाने त्यांची वेबसाईट किती सिक्युअर्ड आहे ते आपल्याला कुलूप बघायला हवं, कारण सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे. आणि आपण ट्रेडिंग करताना तिथे काही वेळेचं बंधन नसतं, कारण मार्केटचे फिक्स्ड अवर्स असतात. ऑनलाईन केलं तर तुम्ही कधीही तुमचं ट्रान्झॅक्शन टाकू शकता. ते मार्केट संध्याकाळी रात्री तुमच्या निवांत वेळात घातलं जरी तरी ते जाणार, ते त्या वेळेवरच जाणार, दुसऱ्या दिवशीच्या मार्केट जेव्हा ओपन होईल तेव्हा. तर ही माहिती आपल्याला असली पाहिजे, नाही तर मी घातले पैसे आणि आलेच नाही असं नको व्हायला. त्यामुळे हे सगळं जाणकारपणे करायला पाहिजे. आणि सायबरचे जे सध्या गुन्हे होत आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही पहिले तर तपासलं पाहिजे की ती वेबसाईट ऑथेंटिक आहे, कारण हुबेहूब फ्रॉड वेबसाईट बनवून तुम्ही तिथे तुमचे डिटेल्स घातले तर तुमचे होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. आणि ऑनलाईनच्या अनुषंगाने अजून एक मला जोड द्यायची आहे की आता सेबीनी ऑनलाईन तक्रार निवारणसाठी एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आणि स्मार्ट ODR त्याला म्हणतात. तर जितके काही इंटरमिडियरीज आहेत सगळ्यांच्यासाठी आता आपण जेव्हा म्हणतो ऑनलाईन तुम्ही परचेस करता, आणि मुंबई ग्राहक पंचायत आपण ह्याच्यासाठी आग्रही पण आहोत, ई-कॉमर्ससाठी ई-जस्टिस, तसं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो तर ऑनलाईन तुम्हाला रिड्रेसल पण तुमच्या कंप्लेंट्सचं व्हायला हवं. तर त्यामुळे ऑनलाईन एक ODR प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि तिथे तुम्हाला कन्सिलिएशन, मीडिएशन, आर्बिट्रेशनच्या माध्यमातनं तुम्ही तुमच्या तक्रारी सोडवू शकता. मगाशी सरांनी स्कोर्सचा उल्लेख केला, तिथे नाही सेटल झाल्या तक्रारी किंवा तिथे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ODRच्या माध्यमातून, ODR म्हणजे काय तर मला सांगायला आवडेल की ऑनलाईन डिस्प्यूट रेझोल्युशन, त्याच्यासाठी आपण काय माध्यम वापरणार तर कन्सिलिएशन, आर्बिट्रेशन, मीडिएशन, ह्या 3 ऑल्टरनेट जे डिस्प्यूट रेझोल्युशनचे प्रकार आहे त्याचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने तुमच्या तक्रारींचं निवारण करा. आणि ह्याच्यात मुंबई ग्राहक पंचायतीची भूमिका? मुंबई ग्राहक पंचायतीची भूमिका नक्कीच आहे, कारण ODRचं जेव्हा पब्लिक ओपिनियनसाठी सेबीनी त्यांच्या वेबसाईटवर दाखल केले होते ते ड्राफ्ट रूल्स, तेव्हा आपण सुद्धा आपलं मत तिथे म्हणजे दाखल केलेलं होतं आणि तेव्हा आपण त्यांना हे सुचवलं होतं की आपल्याकडे स्वतःची एक आपली यंत्रणा आहेच डिस्प्यूट रेझोल्युशनसाठी, समेट नावाची. तर त्याच्याही माध्यमातून आपण नक्की आता सेबीशी पण जोडलेले आहोतच. तर पुढे जाऊन आपण आपली संस्था सुद्धा, समेट सुद्धा त्यांच्या ODR प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करून ह्याच्यात आपणही एक खारीचा वाटा उचलणार आहोत नक्की. सर, जाता जाता एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नोंदी, आणि त्यामुळे आपण एखादा व्यवहार केला की त्याची कॉन्ट्रॅक्ट नोट जी येते आपल्याला ब्रोकरकडनं ती आपल्या संग्रही ठेवणं, त्याच्या नोंदी करणं, खरेदी विक्रीचे व्यवहार आपण जे करतोय ते आपल्याकडे पूर्ण तपशील असणं, कारण आपल्याकडे करदायित्व देखील असतं. आज सुदैवाने ते सगळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला रिटर्नसाठी तुमचं आयती मिळवून देते माहिती, पण आपल्याकडे ही माहिती पूर्णपणे पाहिजे. जाता जाता मी एक महत्त्वाचा विषय असा मांडीन की ज्याला मी म्हणतो की शेअर बाजारातलं यश हे मनाचं व्यवस्थापन आणि तुमच्या रोखीचं व्यवस्थापन या 2 गोष्टींवरती अवलंबून आहे.
मनाचं व्यवस्थापन अशासाठी की जेव्हा बाजारात हाव सुटलेली असते तेव्हा आपण लांब राहणं, त्यावेळेला विक्री करणं आपल्या शेअर्सची, ज्यावेळेला भीतीचं वातावरण असतं त्यावेळेला त्याचा फायदा घेऊन आपण आपले पैसे योग्य प्रकारे गुंतवणं ही खूप सुवर्ण संधी असते, त्याचा लाभ घेणं. त्यामुळे आणि आपली जी काही रोख आपल्याकडे आहे, तरलता आहे, ती आपल्याकडे किती आहे आणि त्यानुसारच आपण म्हणतो अंथरूण पाहून पाय पसरावं, तसंच माझ्याकडे रोखीची उपलब्धता आणि इतर गरजा याचं भान ठेवूनच आपण पैसे गुंतवावे की ज्याच्यामुळे आपली कधी अडचणीत आपण सापडणार नाही. वा, मला वाटतं आपल्या चर्चेचा शेवट ह्याहून दुसरा छान झाला नसता. तुम्ही तिघंही इथे आलात आणि सोप्या शब्दात खूप छान माहिती दिलीत आणि मला पूर्ण खात्री आहे की आपल्यामधली बरीच जणं ज्यांनी शेअर मार्केटमध्ये अजून गुंतवणूक सुरू केली नसेल ते हा कार्यक्रम बघितल्यानंतर त्यांना नक्कीच त्याचं प्रोत्साहन मिळेल आणि थोडीशी सावधानता बाळगली तर इथे सुद्धा आपल्याला व्यवहार करणं सोपं जाऊ शकतं, ह्याचा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आज निर्माण झाला असेल. तुम्हा तिघांचेही मनापासून आभार मानते. आणि आपल्या चर्चेमध्ये म्युच्युअल फंडबद्दल सुद्धा बोललं गेलं तर त्यावरच आधारित आपण चर्चा करणार आहोत पुढल्या कार्यक्रमामध्ये. आज मात्र इथेच थांबतो आहोत. नमस्कार.